नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी 2026 जी की जाहिरात येणार आहे मित्रांनो 1700 पदासाठी. त्या पदासाठी बरेच विद्यार्थी सांगत असतात की सर या पदासाठी पुस्तकं लिस्ट कोणती वापरावी, पुस्तकं कोणत्या पुस्तकातून अभ्यास करावा जेणेकरून तुम्हाला भविष्य काळासाठी या तलाठी परीक्षेमध्ये यश मिळवता येईल. हे 4-5 पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या पुस्तकातल्या नोट्स सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या या परीक्षेला सामोरे जायचं आहे. चला तर मग मित्रांनो, आपण ही सर्व पुस्तक लिस्ट आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला मित्रांनो, पुस्तकाची लिस्ट बघायची. त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान काय म्हणतोय, सामान्य ज्ञानचे रोज डेली लेक्चर होणार आहेत. तलाठी भरतीसाठी तुम्हाला रोज 11 वाजता 11 AM ला ग्रो अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर हजर राहायचं आहे मित्रांनो. हे आपलं चॅनल आहे आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण रोज सकाळी 11 वाजता जीएस सामान्य ज्ञान जे की विषय हा तुम्हाला मेरिट ठरवून देणारा असणार आहे. चला मित्रांनो, आज पाहू आपण पुस्तकाची लिस्ट काय असावी. तलाठी भरती 2026 साठी पुस्तकाची लिस्ट काय असावी. तलाठी भरती म्हटल्यानंतर वर्ग 3चं पद आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एकदम दर्जेदार पद आहे. या पदासाठी भरपूर विद्यार्थी ट्राय करतात, पण बेस्टातलं बेस्ट द्यायचं असेल तर आपल्या चॅनलला टिकून राहा मित्रांनो, लक्षात ठेवा. पहिला म्हणजे आपला मराठी सब्जेक्ट असतो, मराठी व्याकरण. या व्याकरणामध्ये 2 भाग पाडले जातात, एक म्हणजे व्याकरण आणि दुसरा म्हणजे शब्द संग्रह. मित्रांनो, या विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील व्याकरणामध्ये तर तुम्हाला 2 पुस्तकं रेफर करायला सांगेन मी. पहिलं म्हणजे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वाचा मित्रांनो, अवश्य वाचा. वाळिंबे सरांचं पुस्तक वाचा. आणि दुसरं म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा पुस्तक वापरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एवढं करणं आवश्यक आहे, खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी व्याकरण, जेणेकरून सर्वच विद्यार्थ्यांना अवघड जातं. आणि हे तुम्हाला पुस्तकं फक्त तलाठी परीक्षेसाठीच नाही, इतर सर्व सरळ सेवेसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत. मग तलाठी देतायत तर हे इतर सर्व स्पर्धा परीक्षेतील पुस्तकं आपल्याकडे भाकड पसारा असण्याऐवजी हे 4-5 पुस्तकं तुमच्या लायब्ररीमध्ये असतील, तुमच्याकडे असंग्रहित असतील तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. इंग्रजी व्याकरणामध्ये व्याकरण व शब्द संग्रह. मित्रांनो, एकच पुस्तक सांगतो, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचंय तुम्हाला इंग्रजी व्याकरणासाठी. त्याच्यानंतर थर्ड टाइमला कोणता सब्जेक्ट आहे बघा, तर तिसरा सब्जेक्ट म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता. आता मी सांगेल बाबा, अंकगणित व बुद्धिमत्ता याला एकत्रितपणे लक्षात ठेवा, बौद्धिक चाचणी असं म्हटलेलं आहे. आणि हे डोक्यात ठेवा, बौद्धिक चाचणीमध्ये हे दोन्ही विषय येतात. याच्यासाठी तुम्ही पंढरीनाथ राणेंचे दोन्ही पुस्तक ठेवायचे, गणिताचा असू द्या किंवा अंकगणिताचा असू द्या किंवा बुद्धिमत्ताचा असू द्या. पंढरीनाथ राणे सरांचं दोन्ही पुस्तकं तुम्हाला तुमच्या संग्रहात ठेवणं आवश्यक आहे. ओके, आता त्याच्या पलीकडे जाऊन मित्रांनो, सामान्य ज्ञान म्हणजे मेरिट ठरवणारा सब्जेक्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सामान्य ज्ञान याच्यासाठी काय वाचलं पाहिजे आणि काय काय केलं पाहिजे, तर याच्यामध्ये इतिहासाचे 2-4, भूगोलाचे 2-3, विज्ञानाचा 2-4, चालू घडामोडीचे 5-6 असे प्रश्न विचारले जातात. एकूण टोटल 25 प्रश्न असतात. मागच्या वर्षी TCS पॅटर्न नुसार परीक्षा झाली होती, बरोबर. आता TCS IBPS नुसार जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला या सामान्य ज्ञानावर सुद्धा खूप भर देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी स्पेशली नोट्स आपण काढलेले आहेत, जे की IBPS TCS पॅटर्न नुसार आहेत. त्या तुम्ही खरेदी करू शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक सुद्धा देतो, 9665
484048 या संपर्क क्रमांकावर आता सेव्ह करा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा नोट्स तुम्ही मागवू शकता बाय पोस्टाने प्रिंटेड नोट्स, जेणेकरून मागच्या सराव पेपरचा सुद्धा संदर्भ घेऊन आपण त्या नोट्स तयार केलेल्या आहेत. नोट्स या वन लाइनर स्वरूपाच्या आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. ठीक आहे. आता पुढे याच्यासाठी पुस्तक कोणतं वापरावं, आता मी सांगेल बाबा तात्यांचा ठोकळा वाचा आणि विशेष म्हणजे चालू घडामोडीचं एक पुस्तक तुम्हाला कंटिन्यू वाचायचं, कुठलंही. मग लक्षवेध वाचा किंवा इतर परिक्रमा वाचा, कुठलंही, किंवा आपल्या देवा जाधव सरांचं पुस्तक वाचा. याच्यातून खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला जाणून घेता येतील. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याच्यावर तुम्हाला अवश्य वेळ हे करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आता मित्रांनो, त्या पलीकडे जाऊन प्रश्नपत्रिका संच नक्कीच घ्या. मागच्या 19 आणि 23 प्रश्नपत्रिका संच तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. IMP पुस्तक म्हणता येईल याला, कारण प्रश्नांची पातळी तुम्हाला लक्षात येईल आणि जास्त करून मराठी, बौद्धिक चाचणी व इंग्रजी व्याकरणासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका खूप हेल्पफुल ठरत असते. चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला वाचायचंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला तुमच्या कास्टनुसार व ओपननुसार या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवले तरच ही पोस्ट आपण अचीव्ह करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी ऑनलाईन क्लासच्या प्रतीक्षेत असतात. आता ऑनलाईन क्लास आपल्याकडे आहे का? हो, आपल्याकडे तलाठी भरतीसाठी ऑनलाईन क्लास स्पेशल आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे ते सर्वात प्रथम सांगतो. आता याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा म्हणजे तलाठी परीक्षेसाठी सर्व विषयाचे क्लास असणार आहेत, सर्व क्लास असणार आहेत. आणि तुम्हाला जर वेळ नसेल, जॉब करत असाल, त्याचं रेकॉर्ड सुद्धा तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो, रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व विषयाच्या त्या फीस मध्ये ई नोट्स सुद्धा मिळणार आहेत. त्यानंतर तज्ञ प्राध्यापक वर्ग असणार आहे तुम्हाला शिकवायला. पोस्ट होल्डर सुद्धा आहेत बरं का, लक्षात घ्या, तज्ञ प्राध्यापक. आणि 5 नंबरला प्रश्नपत्रिकेचे मागच्या विश्लेषण सुद्धा होणार आहे. या 5ही गोष्टी तुम्हाला एकत्रित आपल्या क्लासच्या माध्यमातून मिळणार आहे. तुम्ही जर 10 डिसेंबरच्या अगोदर जर तुम्ही ही बॅच जॉईन केला तर 999 मध्ये फी मध्ये तुम्हाला परीक्षेपर्यंत ही बॅच करता येणार आहे मित्रांनो, परीक्षेपर्यंत. आता ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या सरळ सेवा उपयुक्त ठरेल का? सरळ सेवा तुमच्या सर्व कव्हर होतील या बॅचच्या माध्यमातून, एवढं पण निश्चितपणे सांगू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या बॅचला किंवा या पुस्तक लिस्टला तुम्ही लवकरात लवकर खरेदी करायचे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे. जबरदस्त आणि येणाऱ्या काळामध्ये एक स्वप्नातली पोस्ट म्हणजे तलाठी भरतीमध्ये आपल्याला हमखास यश मिळो हीच चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र, जय हिंद मित्रांनो. भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.